माणुसकीला काळिमा फासणारी आणि मन सुन्न करणारी एक अत्यंत संतापजनक बातमी अकोल्यातून समोर येतेय. पुण्यातील नसरापूर आणि अकोल्यातील चांदणी येथील अल्पवयीन मुलींवरील अत्याचाराच्या घटना ताज्या असतानाच अकोला शहरात पुन्हा एकदा वासनेचा नंगा नाच पाहायला मिळालाय. एका 6 वर्षाच्या निष्पाप चिमुकलीवर अत्याचार झालाय आणि धक्कादायक म्हणजे नराधम दुसरा कोणी नसून तिचा रक्ताचा नातेवाईकच आहे. अकोल्याच्या सिव्हिल लाईन पोलीस स्टेशनच्या हद्दीत ही घृणास्पद घटना घडली आहे. अवघ्या 6 वर्षाच्या चिमुकलीचं लैंगिक शोषण करण्यात आलंय. या घटनेने संपूर्ण जिल्हा हादरलाय. या प्रकरणातील आरोपी हा पीडितेचा चुलत भाऊ असून तो स्वतः देखील अल्पवयीन आहे. ही घटना 12 एप्रिल रोजी घडली. घरात कोणीही नसल्याची संधी साधून या नराधम मुलाने आपल्याच बहिणीवर अत्याचार केला. पीडितेचे आई वडील जेव्हा कामावरून घरी परतले तेव्हा त्या चिमुकलीने रडत रडत आपल्यासोबत घडलेला हा भीषण प्रकार सांगितला. मुलीची प्रकृती खालावल्यामुळे आणि मानसिक धक्क्यामुळे तक्रार देण्यास थोडा उशीर झाला. मात्र अखेर पीडित कुटुंबाने धाडस दाखवून सिव्हिल लाईन पोलीस ठाणं गाठलं. पोलिसांनी या प्रकरणी तातडीने गुन्हा दाखल केलाय. आरोपी हा अल्पवयीन असल्यामुळे कायद्याच्या चौकटीत राहून अत्यंत संवेदनशीलतेने या प्रकरणाचा तपास केला जातोय. या अल्पवयीन आरोपीची रवानगी बाल सुधारगृहात केली जाणार आहे. मात्र प्रश्न हा निर्माण होतोय की जर घरातच आपली मुलं सुरक्षित नसतील तर त्यांनी जायचं कुणाकडे. या घटनेमुळे समाजात तीव्र संताप व्यक्त केला जातो. एका बाजूला प्रशासन कठोर पावलं उचलण्याची मागणी होतीये, तर दुसरीकडे पालकांनी आपल्या पाल्यांकडे अधिक लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे. नराधमांना कायद्याचा धाक उरला नाहीये का, असा सवाल आता सर्वसामान्यांमधून विचारला जातोय.